नमस्कार, मी तुमची होस्ट प्रीती आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठीवरील झगमगता आणि धमाल भरलेला खास कार्यक्रम सिनेरंग। इथे मिळेल बॉलिवूडच्या ताज्या घडामोडी, गॉसिपचा तडका, ग्लॅमरची चमक आणि ड्रामाचा परफेक्ट डोस। आणि आजचा एपिसोड तर एकदम मसालेदार आहे। सुरुवात करणार आहोत मुन्नी बदनाम हुई फेम अभिनेत्री, डान्सर, मॉडेल मलाइका अरोरा जी नेहमीच चर्चेत असते। कधी आपल्या जिम लुक्समुळे, कधी आपल्या फिटनेस आउटफिटमुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे। कॉन्सर्ट पासून ते एअरपोर्ट पर्यंत असं काय घडलं आहे की सध्या मलाइका अरोरा आणि हर्षची जोडी चर्चेत आहे। तर राजू रस्तोगी आणि पियाचा रियल लाईफ मध्ये असं काय कनेक्शन आहे, तुम्हाला माहित नाही, सांगते। आणि हो, जसजशी बिग बॉसची अंतिम फेरी जवळ येते तसतसा स्पर्धकांचा ड्रामा पुन्हा पाहायला मिळतोय। तर बोल्ड गौतमी पाटीलचा आकाशी रंगाच्या साडीमधला तिचा सोज्वळ लुक पाहून तुम्ही थक्क व्हाल। तर चला आजचा एपिसोड सिनेरंग सुरू करूया, कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी। आजची बातमी आहे मलाइका अरोरा आणि हर्ष मेहताची। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या जोडीला अखेर मुंबई एअरपोर्टवर एकत्र पाहिलं गेलंय। मात्र ही फक्त एअरपोर्ट स्टोरी नाही, तर दोघांनी यापूर्वी एका म्युझिक कॉन्सर्टमध्येही एकत्र हजेरी लावली होती। आणि हो, वयाचा फरक थोडा लक्षात घेण्यासारखा आहे। हर्ष मेहता 33 वर्षांचा, तर मलाइका अरोरा 50 वर्षाची आहे। आपल्या चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, ही जोडी खरी आहे की फक्त अफवा? तरीही दोघांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। तर मित्रांनो, या रोमांसच्या कथेवर आपली नजर ठेवूया। आणि हो, तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा। तुम्ही 3 इडियट्स चित्रपट पाहिलाच असेल। यातल्या राजू रस्तोगी आणि रॅन्चोच्या प्रेमाची गोष्ट आपल्याला आजही आठवते। रस्तोगीची भूमिका अभिनेता शर्मन जोशी यांनी केली होती, तर रॅन्चोची गर्लफ्रेंड पियाची भूमिका करीना कपूर यांनी साकारली होती। ऑन स्क्रीन हे फक्त मित्र आणि प्रेयसी वाटत असले तरी ऑफ स्क्रीन शर्मन आणि करीना एकमेकांचे नातेवाईक आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। करीना कपूरची आजी आणि शर्मन जोशीची सासू या सख्या बहिणी आहेत। थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं, पण मी सोपं सांगते। शर्मन जोशीच्या पत्नी प्रेरणा आणि करीना कपूरचे वडील रणधीर कपूर या बहीण भावातून संबंधित आहेत। अर्थात शर्मन जोशी हे प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा यांचे जावई आहेत आणि प्रेम चोप्रा यांची पत्नी उमा चोप्रा म्हणजेच कृष्णा कपूर यांची सख्खी बहीण। म्हणजेच राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर शर्मन जोशीच्या मावस सासूबाई ठरल्या। तर मित्रांनो, ऑन स्क्रीन राजू आणि पिया जरी फक्त मित्र वाटले तरी रिअल लाईफ मध्ये हे दोघे एकमेकांचे खूप जवळचे नातेवाईक आहेत। किती मजेशीर आणि थोडंसं आश्चर्यचकित आहे ना। बिग बॉस 19च्या घरात अंतिम फेरी जवळ येत असल्याने स्पर्धकांचा ड्रामा पुन्हा टोकाला पोहोचलाय। सध्या घरात तिकीट टू फिनाले टास्क चालू असून या आठवड्यात एका स्पर्धकाला बाहेर काढले जाणार आहे। अंतिम टप्प्यात सर्व स्पर्धक आपापला गेम स्ट्रॉंग करण्यासाठी कटिबद्ध झालेत। बिग बॉसचा नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यात स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे आणि तानिया मित्तल यांच्यात वाद दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून शांत राहणाऱ्या प्रणितची घरात आता सक्रिय भूमिका प्रोमोमध्ये पाहायला मिळते। तर तानिया आणि प्रणित एकमेकांशी भिडलेत, तर फरानाही तानियाच्या बाजूने उभी राहते आणि प्रणित तिला उत्तर देतो। यामुळे घरातील वाद आणखीन वाढतो आणि स्पर्धकांमधील समीकरणे बदलताना दिसतात। मराठी प्रेक्षकांनी प्रतीक्षा केलेला भव्य आणि रोमॅन्टिक चित्रपट असा मी अशी मीचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे। अमोल शेटगे दिग्दर्शित आणि सचिन नाहर तसेच अमोघ मालवीय निर्मित असा मी अशी मीचा ग्रँड ट्रेलर लॉन्च झालाय। लंडनच्या मोहक लोकेशन्समध्ये घडणारी ही प्रेम कहाणी ग्लॅमर, रोमॅन्स आणि भावनिक वळणांनी सजलेली आहे। ट्रेलरमध्ये अभिनेता अजिंक्य रमेश देव एक स्टायलिश भारतीय फोटोग्राफरच्या भूमिकेत आहे, तर तेजश्री प्रधान लंडनमध्ये ट्रॅव्हल एजन्सी चालवणारी परिपक्व आणि स्वप्नाळू मुलगी म्हणून झळकते। दोघांची प्रेम कहाणी लंडनच्या आंतरराष्ट्रीय वैभवात खुलताना दिसते। पहिल्यांदाच मराठी सिनेमाने इतक्या ग्रँड स्केलवर शूटिंग केलं असून रिल्स रॉयल्सची लक्झरी, हार्ट लेबरी कॅलेसचे हेरिटेज लोकेशन आणि दिमागदार फ्रेम्समुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत। चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये झाला असून ज्युरी आणि प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे। यात अजिंक्य आणि तेजश्री सोबत संजय मोणे, माधव देवचक्के, कृष्णकांत केणी आणि यशश्री मसूरकर यांसारखे अनुभवी कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत।
मनोरंजन विश्वासाठी लोकप्रिय असलेल्या झी5 मराठीने आपल्या नव्या ओरिजिनल मालिकेचा बेधुने 3चा ट्रेलर रिलीज केला आहे। ही मालिका 5 डिसेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आधुनिक नातेसंबंध, पालकत्वाचा प्रवास आणि अचानक आयुष्यात येणारे बदल अशा भावनिक आणि विनोदी क्षणांनी भरलेलं हे कौटुंबिक नाटक असेल। वृषंग प्रोडक्शन निर्मित आणि अथर्व सौंदनकर व हिमांशु पिले दिग्दर्शित या मालिकेत दीक्षा केतकर, विराजस कुलकर्णी, शुभांकर एकबोटे, क्षितिज दाते, पुष्कराज चिरपुटकर आणि शिवानी रांगोळे मुख्य भूमिकेत आहेत। कथा आहे अभय आणि नेहा या तरुण जोडप्याची, ज्यांच्या आयुष्यात एकाऐवजी अचानक 3 बाळे येणार असल्याचं समजतात त्यांचं आयुष्य अक्षरशः चेंज होऊन जातं। यातून तयार होणारी गोंधळाची, हसरी आणि भावनिक सफरच या मालिकेची मध्यवर्ती गोष्ट आहे। दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार ही कथा वास्तव, साधेपणा आणि सिनेमॅटिक फील यांचा सुंदर संगम असेल। तर अभिनेता विराजस कुलकर्णीने सांगितलं की या भूमिकेत मला प्रत्येक जोडप्याला रिलेट होईल असे क्षण अनुभवायला मिळाले। 21 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या दक्षिण भारतीय चित्रपट इकोने बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत 120 बहादूर आणि मस्तीन 4-4 सारख्या चित्रपटांना मागे टाकले। शुक्रवारी एकूण 11 चित्रपट प्रदर्शित झाले होते, ज्यात 2 बॉलिवूड चित्रपट, 1 हॉलिवूड चित्रपट आणि उर्वरित दक्षिण भारतीय चित्रपटांचा समावेश होता। विशेष म्हणजे मल्याळम चित्रपट इको आणि तेलुगू चित्रपट राजू वेड्स रमाबाई यांचे बजेट फक्त 5 कोटी होते, परंतु पहिल्या 4 दिवसातच त्यांनी आपले बजेट वसूल करून बॉक्स ऑफिसवर नफा कमवला। या दोन्ही चित्रपटांनी नफ्याच्या बाबतीत 120 बहादूर आणि मस्ती 4ला मागे टाकून हिट ठरल्याचं दिसतंय। सिनेमांच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी ही कामगिरी बघता इको आणि राजू वेड्स रमाबाई या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विश्वासार्हता सिद्ध केली आहे, ज्यामुळे या दक्षिण भारतीय चित्रपटांचा जादू सध्या प्रेक्षकांमध्ये दिसत आहे। इफ्फी 2025 गोव्यात मोठ्या उत्साहात सुरू आहे। भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेविश्वातील अनेक दिग्गजांची उपस्थिती या महोत्सवाची शान वाढवते। याच दरम्यान मराठी चित्रपटांची जोरदार चमक पाहायला मिळते। 56व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात म्हणजेच इफ्फी 2025 मध्ये दृश्य अदृश्य या मराठी सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। मिलिंद लेले दिग्दर्शित आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाच्या शोला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत संपूर्ण टीमचे अभिनंदन केले। RST कॅनव्हास निर्मित दृश्य अदृश्यची इंडियन पॅनोरमा विभागात निवड झाली असून चित्रपटाचे 4 वेळा स्क्रीनिंग झालंय आणि प्रत्येक शो हाऊसफुल ठरलाय। आशयनघन पटकथा, प्रभावी संवाद, तणावपूर्ण वातावरण निर्मिती आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे चित्रपटाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। पूजा सावंतसोबत अशोक समर्थ, हार्दिक जोशी आणि अक्षया गुरव यांच्या भूमिकांचाही विशेष गौरव करण्यात आलाय। वास्तव आणि भ्रम यामधील सीमारेषा दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतोय। काही दिवसांपूर्वी गौतमीने अभिजित सावंत सोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता आणि कमिंग सून असं साजेसं कॅप्शन देखील या फोटोला दिलं होतं। निळशार समुद्र, नारळाच्या बागा आणि अभिजित गौतमीचा AI लुक मधला व्हिडिओ सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय। काही दिवसांपूर्वी गौतमीने अभिजित सावंत सोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता आणि कमिंग सून असं साजेसं कॅप्शन देखील या फोटोला दिलं होतं। तेव्हा प्रेक्षकांनी हे दोघं सोबत नवीन प्रोजेक्ट करणार असल्याचा अंदाज लावला होता आणि आजच्या या व्हिडिओने त्यावर शिक्कामोर्तब केलाय। कायम एव्हरग्रीन गायक असलेला अभिजित पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि त्याने नुकतंच आजच्या तरुणांसाठी मोहब्बते लुटाऊंगा या त्याच्या सदाबहार गाण्याचं नवकोरं व्हर्जन देखील गायलंय। इंडियन आयडॉल ते आजच्या पिढीला साजेशी ट्रेंडिंग गाणी देणारा तरुणाईचा लाडका गायक ठरतोय। गौतमी सोबत आता अभिजित कोणतं नवीन गाणं करतोय हा प्रश्न प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असला तरी लवकरच याचं उत्तर प्रेक्षकांना मिळणार असल्याचं कळतंय। अभिजितने आजवर त्याच्या आवाजाने आणि बिग बॉस मधल्या कमाल खेळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे। येणाऱ्या काळात देखील तो अनेक वैविध्यपूर्ण आणि कमाल प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे। आजच्या शो मध्ये एवढंच। परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह। तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी।